नमस्कार मित्रांनो, मुलांची बुद्धिमत्ता कशी विकसित करायची यातील आज आपण 15 नंबरचा पाठ बघूयात। तर आपण 14 नंबरच्या पाठमध्ये मुलांच्या सवयी कोणकोणत्या असायला हव्यात महत्त्वाच्या त्यावर विचार विनिमय केलेला होता। तर आज आपण त्याच्या पुढील सवयी कोणत्या ते बघूयात। तर 6 नंबरची सवय बघू आपण, धाडस। तर अनेक पालकांच्या तक्रारी असतात की आमच्या मुलांना भीतीच वाटत नाही, ही कशालाच घाबरत नाही, कोणासमोरही जातात, कोणाशीही बोलतात, कुठल्याही कार्यक्रमामध्ये स्टेजवर जातात। आणि खरं तर हा एक चांगला गुण आहे, याला योग्य दिशा देणं आवश्यक आहे। अनेक मुलांमध्ये धाडस हे उपजतच असतं। जर मुलं धाडसी असतील तर नवीन दिशा प्राप्त करणं, एखाद्या विषयात नवीन दिशेने विचार करणं, नवीन पावलं टाकणं, नवीन प्रयोग करणं हे मुलांना सहज शक्य असतं। आपल्या मुलांमधील धाडस संपू नये याची पालकांनी अत्यंत काळजी घ्यायला हवी। धाडस हे सवयीनेच येतं। जेव्हा आपण आपल्या मुलांना काय करू नको हे सांगायचं बंद करतो तेव्हा आपोआप मुलं धाडसी बनायला लागतात। नंबर 7ची आपण सवय बघू, वक्तृत्व। खरं तर वक्तृत्व चांगलं असणं, चांगलं संभाषण असणं या मुलामधील एक चांगला गुण आहे। परंतु हा गुण विकसित करायचा असेल तर त्यांना लहानपणापासूनच आपण पुढे जाऊन बोलण्याची, ही आपली मतं मांडण्याची सवय लावायला हवी। जसं गाणं म्हणणाऱ्यासाठी गळा कितीही चांगला असेल पण रियाज चुकला, नेहमी गाणं म्हणायची सवय सुटली तर परत गाणं म्हणताना त्याला गाण्यावर हुकूमत गाजवता येत नाही। तसंच लहानपणापासून मुलांना चांगल्या संभाषणाची, चांगल्या वक्तृत्वाची सवय लावली तर ती शाळेमध्ये असलेले संस्कार वर्गात पुढे वृद्धिंगत होत जातात। घरातही पाहुणे आले, सगळ्यांसमोर बोलणे, सगळ्यांमध्ये मिसळणे, बोलणे, आपले मतं मांडणे हे त्यांना आपण लावायला हवे। तर आता याच्यामध्ये प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं असतं। तर या जगामध्ये खूप सारं ज्ञान आहे, मग त्याच्यातलं कुठलं ज्ञान उचलायचं, कुठलं मांडायचं, सर्वांसमोर कसं त्याला आपण मांडता येईल हे त्यांना कळालं पाहिजे। आणि मग वक्तृत्व चांगलं आहे, त्याची संभाषण कला चांगली आहे, त्यांना आजूबाजूच्या सहकार्याकडून नेहमी आदर मिळत जातो, आधार मिळतो, सपोर्ट मिळतो। वादविवाद स्पर्धेत मुलांना भाग घेण्यास सांगायला पाहिजे। आपोआप त्यामुळे मुलांची बोलण्याची, विषय मांडण्याची मग सवय लागते आणि त्यांची भीती पण निघून जाते आणि सहजतेने त्यांना आपली मतं पुढे मांडायला येतात। जगामध्ये काही देशामध्ये सर्वे झाला, मग त्यात असं आढळून आलं की अनेकांना सर्वांसमोर जाऊन बोलायची भीती जास्त वाटते। अगदी सुशिक्षित, चांगले शिकलेल्या लोकांमध्येही त्यांना आपली मतं मांडता येत नाही, त्यांना भीती असते। मग ज्यावेळेस ही भीती लहानपणापासूनच आपल्याला दूर करता येते आणि संभाषण कलेमुळे, वक्तृत्व कलेमुळे समोरच्याची मन जिंकणं हे पुन्हा मग मुलांना सहज शक्य होतं। तर आता 8 नंबरची सवय आपण बघू, सादरीकरण। तर अनेकदा असं होतं की आपल्या मुलामध्ये चांगलं ज्ञान असतं पण त्यांना जर ते मांडता आलं नाही तर त्यामुळे त्यांना निराशा यायला लागते। ज्या मुलामध्ये ज्ञानाबरोबरच ती मांडायची कला असते ही मुलं जास्त आत्मविश्वासी दिसतात। अनेक मुलं नवीन पद्धतीने विचार मांडत असतात, एखाद्या विषयाला नवीन दिशा देतात, तेव्हा त्यांना कधीही थांबू देऊ नका। नवीन पद्धतीने विचार करणं, नवीन दिशा देणं ही खरं तर चांगला गुण आहे। व्यवसायामध्ये, अनेक कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये या गुणाला जास्त किंमत दिली जाते। जगावेगळा विचार करणारा, जगावेगळा विचार करून समस्यातून मार्ग काढणारा चांगला नेतृत्व करू शकतो। नंबर 9चं सवय बघू आपण, वेगळेपण ओळखणं। मी माझ्या जीवनातील एक लहानपणीचं उदाहरण सांगू इच्छिते। तर 10वीची गोष्ट, आम्हाला गणिताच्या एका शिक्षकाने गृहपाठ दिला आणि मी तो वेगळ्या पद्धतीने सोडवला, सरांनी सांगितलेल्या त्या पद्धती सोडून। मग सरांनी सांगितलं उत्तर बरोबर आलंय पण पद्धत चुकली। मग दररोज असं व्हायचं, ते मी वेगळ्या पद्धतीने सोडवायचे आणि
सर तेच मला सांगायचे. मग सर एक दिवस काहीही बोलले नाही आणि मग ते म्हणाले की गणित सोडवलं हे बरोबर आहे आणि ते वेगळ्या पद्धतीने, हे तुझ्यात एक वेगळेपण आहे आणि हे काम करण्याची, जे वेगळेपणाने काम करण्याची आहे इच्छाशक्ती, ते खरंच चांगली आणि वेगळी आहे. आणि हा विचार वेगळं करायचं आहे मला, हा जो तुझ्यामध्ये येतो हेच फार महत्त्वाचं आहे आणि हे बलस्थान आहे. जीवनातही अनेक प्रॉब्लेम येतील, त्याच वेगळ्या पद्धतीने विचार करून ती सोडवायचा प्रयत्न कर. आणि जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा मला तीच गोष्ट लक्षात येते की यातून वेगळ्या पद्धतीने कसा मार्ग काढायचा आहे. 10 नंबरचं सवय आहे श्रवण करणे. श्रवण करणे ही एक कला आहे. अनेक मुलांमध्ये ही कला कमी अधिक प्रमाणात असते. खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आई वडील शिक्षकांनी ही कला विकसित करणं गरजेचं आहे. विषय किती गंभीर आहे किंवा तो करमणुकीचा आहे तरीही त्यांना ते श्रवण करता यायला हवं. ही सवय लागण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या सभेला नेणं, वेगवेगळी व्याख्यानं ऐकवणं, वेगवेगळ्या विषयाचे कार्यक्रम त्यांना ऐकवणं हे गरजेचं आहे. नंबर 11ची सवय उत्साह. अनेक मुलांमध्ये उत्साहच नसतो. मला हे जमणार नाही, मी करणार नाही, मला कंटाळा आलाय, मला हे आवडत नाही, मी बोर झाले, अशी उत्तर येतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये चमक नसते. पण ज्या मुलांच्या डोळ्यामध्ये चमक असते ती मुलं आपोआपच अट्रॅक्ट केली जातात. वक्ते असो किंवा शिक्षक असो किंवा कुठेही, ही मुलं उत्साही लगेच अट्रॅक्ट केले जातात. आणि यासाठी त्यांची शारीरिक क्षमताही चांगली असणे आवश्यक आहे. आणि हीच मुले मानसिकदृष्ट्याही पण उत्साही असतात. त्यांच्या जीवनात हास्य, खेळ, विनोद ह्या सगळ्यामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि ही मुलं नेहमी आनंदी असतात. आणि आनंदी असणं हे त्यांच्या घरातील वातावरणावर पण आणि आजूबाजूच्या वातावरणावर पण अवलंबून असतं. ज्या घरातील वातावरण हसत खेळत थट्टामस्करीचं असतं, ऑफकोर्स त्या मुलांमध्ये हे गुण विकसित होतात. नंबर 12ची निर्णय क्षमता ही सवय बघू आपण. मुलांमध्ये काय तर अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा निर्णय घ्यायचा अभाव असतो. निर्णय क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते, पण ती गोष्ट सवयीने, जबाबदारीने विकसित होते. लहानपणापासून त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत निर्णय घेण्याची सवय, अगदी कोणते कपडे घालायचे, मी हे करू का ते करू का असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा त्यांना त्यांच्यावर सोपवून द्यावे आणि त्यांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा. नंबर 13ची सवय बघू आपण, विनोदबुद्धी. आजकाल आपण बघतोय की विनोदबुद्धी किंवा हसणं खेळणं हे सगळं बंद झाले. जवळपास सगळ्यांच्या चेहऱ्यावर निराशा आपल्याला दिसत असते. पेशंटसुद्धा अतिशय गंभीरपणे असतात. खरं तर फार मोठे आजार नसतात, पण ते अगदी गंभीरतापूर्वक संवाद साधतात आणि तसेच येऊन त्या आजाराचा, छोट्या आजाराचा मोठ्यामध्ये तो परिवर्तित करतात. पण हेच त्यांनी लाईटला घेतलं, विनोदबुद्धीने घेतलं तर ते लवकर बरे होऊ शकतात. आणि सर्वांगीण विकासासाठी विनोदबुद्धी ही आवश्यक आहे. खेळकरपणा प्रत्येकामध्ये येणं हे फार गरजेचं आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये आपोआप यामुळे वृद्धी होते. मग विनोदबुद्धी म्हणजे काय तर एखाद्या प्रसंगाकडे, एखाद्या घटनेकडे वेगळ्या पद्धतीने बघणे, पॉझिटिव्ह रीतीने बघणे. आणि आता आपण एक उदाहरण बघू. एक मुलगा शाळेत आला, त्याने नवीन शूज घालून आले आणि त्या बुटातनं टकाटक टकाटक असा आवाज यायला लागला. बाकी मुलं त्याला हसायला लागली. मग एका मुलाने जोरात सांगितलं, तुझ्या शूजमधून आवाज येतोय म्हणजे नक्कीच तू हे बूट मंदिरातून चोरलेले आहेस, हे चोरीचे आहेत. तेव्हा सगळा हाशा पिकला. मग एखाद्या मुलाला तो चिडला असता, पण त्याने तसं नाही केलं. तो म्हणाला हो, आणि मग सगळे आश्चर्यचकित झाले. मग तो म्हणाला असं आहे की जर एखादी गोष्ट चोरीची असेल तर त्यातून आवाज येतो, तर मग माझ्या दप्तरातूनही आवाज येतो, हे पण नक्कीच चोरीचं असेल. मग पुन्हा सगळे हसले. मग याच्यामुळं विनोदबुद्धी विकसित झाली आणि त्याचा सर्व मित्र बनले. म्हणजे मित्रपरिवार अशा लोकांचा मोठा असतो. सामाजिक जाण त्यांच्यामध्ये आपोआप उमजायला लागते आणि सहज ही मुलं लोकांमध्ये मिक्स होत जातात. आणि ही
अशी विनोदबुद्धीची व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नंबर 14ची सवय आहे वस्तू जागेवर ठेवणं. ही फार महत्त्वाची सवय आहे आणि ही सवय नसून एक कौशल्य आहे. पुढं व्यवस्थापन कौशल्यामध्ये याच्यामध्ये ते एक्सपर्ट होतात. ज्यांचं व्यवस्थापन कौशल्य खूप चांगलं आहे त्यांचं सुव्यवस्थापन देखील चांगलं असतं. अगदी त्यांचे टेबल, ड्रॉवर्स, घरातील स्वच्छता असेल, प्रवासाची बॅग असेल, सगळं अगदी टकाटक असतं आणि यातून त्या वस्तू सांभाळतात. नंबर 15ची सवय बघू आपण, नकार पचवण्याची सवय. अनेकदा घरामध्ये मुलांना जे हवं ते दिलं जातं आणि यातून मग हट्टीपणा, जिद्दीपणा वाढत जातो. मग त्यांना काही नाही मिळालं किंवा जे पाहिजे ते मागितलं नाही दिलं तर त्यांना ते नकार पचवता येत नाही. मग शाळेत, कॉलेजमध्ये, कामामध्ये ते कुठेही नकार मिळाला की ते चिडून उठतात, संतापतात. म्हणून हे आपण पचवायला, नकार पचवायचं विकास किंवा ती सवय आपण वर्धित करायला हवी आणि यातूनच त्यांची खेळाडू वृत्ती वाढत जाते. नंबर 16ची सवय बघू आपण, मत मांडण्याची सवय. हे प्रत्येक मुलाला जमायला हवं. चूक असो की बरोबर, पण त्यांनी प्रत्येकाने आपलं मत मांडायला हवं. नंबर 17ची सवय बघू आपण, देण्याची सवय. आपल्याला वस्तू देणे, आपल्या खाऊ किंवा काही ज्या गोष्टी आहेत ते शेअर करणे हे मुलामध्ये विकसित व्हायला हवं. यातून सामाजिक बांधिलकी निर्माण होते आणि ही पुढे जाऊन दुसऱ्यांना मदत करणे, दुसऱ्यांसाठी वेळ देणे अशा सवयी आपोआप त्यांना तयार व्हायला लागतात. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार वाढतो, लोकसंग्रह वाढतो. 18 नंबरची सवय बघू, कार्यातला माझा सहभाग. तर समजा कार्यक्रम कुठलाही असो, सोशल, सामाजिक, घरचा असेल, कुठेही असेल, ते मुलांनी जायलाच हवं. नाहीतर ती म्हणतात नको मला बोर होतं वगैरे. तर यातून त्यांची बोलण्याची, संवाद साधण्याची कला विकसित होत जाते. आपुलकी निर्माण होते. आपल्या रूढी, परंपरा, संस्कृती ही समजण्यास त्यांना मदत होते. नंबर 19 नंबरची सवय बघू, माझी कर्तव्य. तर चांगला नागरिक बनायचं असेल तर आपल्या देशाविषयी, समाजाविषयी, परिसराविषयी काही आपली कर्तव्य आहेत आणि ती आपण पाळलीच पाहिजेत, हे आपण मुलांना शिकवायला हवे. नंबर 20ची सवय, डोळे मिटून शांत बसण्याची सवय. ही प्रत्येकाला जमली पाहिजे. यातून जेव्हा आपण शांत डोळे मिटून बसतो तेव्हा आत्मपरीक्षण करतो, तेव्हा प्रत्येक अवगुण, कमी कमजोरी यावर आपण विचारविमर्श करतो आणि कसं आपल्याला ते कमी करून गुणाकडे आपल्याला जायचे, गुण आत्मसात करायची याकडे आपोआप आपण जातो आणि यातून आध्यात्मिक उन्नती होत जाते, स्वउन्नती होत जाते आणि प्रत्येक कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होती जाते. धन्यवाद.